प्रकरणामध्ये बर्ड रिपोर्टमध्ये फेरफार केल्या प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर येते। रक्त नमुना बदलण्याचा मास्टरमाइंड डॉक्टर अजय तावरेच होता असं पोलीस तपासात उघडकीस आलेलं आहे। अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा प्लॅन हा डॉक्टर अजय तावरे यांनीच आरोपीचे वडील विशाल अग्रवालला सुचवल्याची माहिती मिळते। रक्ताचे नमुने बदलल्यास पोलिसांचा तपास भरकटेल आणि पुरावा शिल्लक राहणार नाही असं स्वतः डॉक्टर अजय तावरे यांनी सांगितल्याची माहिती मिळते। या प्लॅनसाठी विशाल अग्रवाल आणि डॉक्टर अजय तावरे यांच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार ठरला होता का याचा तपास सुद्धा पोलीस सध्या करतायत। आता कल्याणी नगर अपघात प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते। एआय द्वारे जिवंत करणार अपघाताची घटना अशा पद्धतीने पोलिसांकडे ही माहिती मिळते। डिजिटल पुराव्यासाठी आता सध्या पोलिसांकडे प्रयत्न सुरू आहे आणि डिजिटल पुराव्यासाठीच पोलिसांनी हा मोठा निर्णय घेतलाय। तज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत सुद्धा घेतली जाणार आहे। पोलिसांचा तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर यामध्ये असणार आहे आणि म्हणूनच एआय द्वारे आता ही अपघाताची घटना केली जाणार आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, आपण पाहताय पोलीस आता डिजिटल पुराव्यावर भर देत आहेत। नेमकं पोलिसांचं हे पाऊल उचलण्यामागचं काय कारण आहे? या सगळ्या गोष्टीला आपण स्मार्ट पोलिसिंग असं म्हणू शकतो, कारण की टेक्निकल एव्हिडन्स ज्याला आपण डिजिटल पुरावा म्हणतो तो जमा करण्यावर पुणे पोलिसांचा भर आहे। कारण की कल्याणी नगर अपघातात जी गाडी वापरली होती ही एक महागड्या कंपनीची गाडी आहे आणि मोठ्या वेगाने ही गाडी चालली होती। त्यामुळे सगळे डिजिटल पुरावे ज्यामध्ये सीसीटीव्ही असेल किंवा इतर गोष्टी असतील हे जमा करण्यात तर पुणे पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र आता हा सगळा सिक्वेन्स जो आहे तो एका आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मॉडेलवर बनवण्यात येणार आहे आणि त्यानंतर या एआय मधल्या ज्या गोष्टी असतील काही तज्ञांचा सल्ला घेऊन हा सगळा अपघात जो आहे तो पुन्हा उभा करण्यात येईल आणि त्याच्यानंतर टेक्निकल एव्हिडन्स घेऊन पुढची कारवाई पुणे पोलिसांना करणार आहेत। अशी अख्खा जो प्लॅन आहे तो पुणे पोलिसांनी सेट करून ठेवलेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट पाहतोय। आता एआय द्वारे अपघाताची घटना ही जिवंत करण्यावरती पोलिसांचा भर असेल। सध्या पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये पोलीस ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि डिजिटल पुराव्यासाठी पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला। यामध्ये तज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची सुद्धा मदत घेतली जाणार आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या या तांत्रिक पुरावे गोळा करण्यावरती भर असल्याचंच या माध्यमातून आपण पाहू शकतोय।